श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. तुरटीचे असे काही खास उपाय ज्योतिषशास्त्र सांगितले आहे, ते आपण आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी आपल्याला तुरटीचा उपाय करायचा आहे. आपल्याला तुरटीचा एक खडा आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचा आहे आणि ती तुरटी कोणत्या ठिकाणी खडा आपल्याला ठेवायचा आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींमध्ये तुरटीचा वापर केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे वास्तुदोष, नजरबाधा, घरातील भांडणं, तंटा, कलह दूर होईल. त्याचबरोबर घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील आणि जी काही तुमची कठीणातील कठीण इच्छा किंवा पैशाविषयीच्या अडचणी असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. तर एवढंच नाही तर फक्त 24 तासांमध्ये तुमच्याकडे पैसा संपत्ती येऊ लागेल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये लक्ष्मी येईल. अशा अत्यंत प्रभावशाली उपाय नक्कीच करून बघा आणि या पद्धतीने कशा करायच्या आणि या तुरटीचा खडा कुठे ठेवायचा अशी संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर या जगामध्ये असे कोणतेच नाही की ज्याला पैशांची गरज नाही आणि ज्याला सर्व काही ईश्वराने दिलं आहे. आता काही जण असंही म्हणतील, कशाला ना कशाची कमतरता आयुष्यामध्ये असते, असं परिपूर्ण या जगामध्ये कोणीही नसतं. जर आपल्याकडे पैसा असला तरी तो कायमस्वरूपी आपल्याकडे राहावा म्हणून आपण खूप मेहनत कष्ट करतो, पण तरी देखील तो पैसा काही जणांकडे कायमस्वरूपी राहत नाही आणि काही जणांकडे पैसा येतो पण तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो. मग कारण काहीही असो, घरामध्ये आर्थिक अडचण, खर्च अचानक वाढते किंवा घरामध्ये आजारपण असणे, घरामध्ये भांडण, तंटा, कलह असणे, यामुळे देखील घरामध्ये दोष निर्माण होतो आणि घरातील लक्ष्मी ही बाहेर निघून जाते. त्यामुळे घरामध्ये आलेली स्थिर लक्ष्मी राहावी, या मेहनतीला कष्टाला फळ मिळावे, यासाठी काही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला फायदा हा होत असतो. काही जणांकडे खूप कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा येतो, तर काही जणांकडे खूप मेहनत करूनही कष्ट करूनही त्यांच्याकडे लक्ष्मी येत नाही आणि आली तरी ती स्थिर राहत नाही. म्हणून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रांमध्ये सांगितले आहे जे छोटे छोटे उपाय, तर नक्कीच या उपायांचा व्यक्तींच्या जीवनामध्ये लाभ होत असतो. कारण त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते. मोठे मोठे श्रीमंत लोक असे तांत्रिक, वास्तुशास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्या घरामध्ये आजमावून पाहत असतात आणि ते नक्की करून आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही स्थिर करत असतात. या आजकालच्या जगामध्ये असं कुणीही नाही की त्याला पैशाची गरज नाही, तर बरेच जण असे कर्जामध्ये सुद्धा असतात आणि ते परिस्थिती ही खूप मेहनत करून स्ट्रगल करून जगत असतात. त्यांच्यावरही खूप कर्ज असते आणि काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना ते करायचं आहे त्यासाठी तो पैसा पुरत नाही. अशा परिस्थितींमध्ये पैशांशिवायच्या समस्यावरती जर काही असे उपाय जर आपण केले तर आपली आर्थिक परिस्थिती ही नक्कीच सुधारते. तर फक्त त्यासाठी आपल्याला फार काही नाही तर 10 रुपये खर्च करून तुरटीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. ही तुरटी आपल्याला सहज कुठेही किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध होते. तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलेल्या तुरटीचा उपाय, तर ते तुरटीचे उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही देखील येऊ लागते आणि कितीही मोठं कर्ज आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळेल आणि आपल्याकडे पैसा धन आकर्षित करू शकता, या जीवनामध्ये आनंद येऊ शकतो. तर पहिला उपाय हा आपल्याला स्वतःसाठी करायचा आहे. जर तुमच्या खिसा किंवा पर्स असेल किंवा पॉकेट असेल ते नेहमी रिकामं राहत असेल, सतत आपल्या खिसा रिकामा राहत असेल किंवा आलेला पैसा आपल्याकडे
टिकतच नसेल आणि किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण असं ठरवत असतो की आपल्याला अगदी 100-200 रुपये खर्च करायचे आहे, ते तिथे गेल्यावरती आपल्याकडून अगदी 500-600 रुपये नक्कीच खर्च होऊन जातात. तर याचा अर्थ असा की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे, परंतु आपल्याकडे स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही. तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि हीच तुरटी जी आहे ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करत असते. त्यासाठी एक छोटा तुरटीचा खडा घ्यायचा, लाल किंवा काळ्या रंगाचा. कपड्यामध्ये तुम्हाला 6 निळ्या रंगाच्या फुलांसहित जे निळ्या रंगाची गोकर्णाची फुले असतात तर त्या फुलांची एक तुरटी खडा लाल किंवा काळ्या रंगाचा कपड्यांमध्ये घेऊन आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये, पॉकेटमध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे, नेहमीसाठी ठेवायचा आहे. हा खडा ठेवल्यामुळे पैशांची कमतरता दूर होईल. त्याचबरोबर त्या व्यक्तीची कर्ज आहे ती कर्ज तुमचं गाडीचं असो किंवा जमिनीचं असो किंवा घराचं असो, इतर कुठलंही कर्ज असो, आता आपल्याला या बऱ्याच वेळा काही गोष्टी करण्यासाठी कर्ज हे घ्यावंच लागतं. तर या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुरटीने दात घासायचे किंवा तुरटीच्या पाण्याने संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला चूळ भरायचा आहे. म्हणजे आपले ब्रश करून झाल्यानंतर जेव्हा आपण तोंड स्वच्छ धुतो त्यावेळी आपल्याला तुरटीच्या पाण्याने आपल्याला चूळ भरायचे आहे. म्हणजेच तुरटीचे पाणी तोंडात घेऊन परत ते टाकून द्यायचे आहे. तुरटीच्या पाण्याचा ब्रश आपल्याला तोंडामध्ये राहिल्याने किंवा जर त्या तुरटीने आपण दात घासले तर पैशांविषयीच्या समस्या ह्या त्या नक्कीच हळूहळू दूर होऊ लागतात. त्याचबरोबर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल दिसून यायला सुरुवात होईल. पण फक्त हा उपाय झोपण्यापूर्वीच करायचा आहे. दिवसा हा उपाय अजिबात करायचा नाही. त्यानंतर उपाय म्हणजे कर्जमुक्त होण्यासाठी करायचा आहे. जसं आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्याला घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल, आलेला पैसा ह्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर जात असेल, त्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या डिशमध्ये ठेवायचा, तो खडा ठेवायचा आहे आणि 7 वेळा आपल्या उजव्या हाताने त्या खड्यावरती कुंकू टाकायचा आहे. त्यानंतर त्या तुरटीचा खडा आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये ठेवला तरी पण चालतो. कारण हा जो तुरटीचा खडा आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि आपण आपली संपत्ती धन जमा करण्याची यशस्वी होतो आणि आपलं कर्ज देखील लवकरात लवकर फिटून जातं. तर बघा, आपल्याला घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा कुठून येते असेल तर ती म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूममधून येत असते. तर ती नकारात्मक जी आहे ती आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक समस्या जाणवत असते. त्यामुळे आपल्याला घरामध्ये सतत भांडणं, तंटे, मतभेद या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. तर यामुळे आपल्याला घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर नसते आणि आपल्या घराची देखील प्रगती होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा एखाद्या मातीच्या पंतीमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये ठेवून आपल्याला बाथरूममध्ये ठेवून द्यायचा आहे. हा तुरटीचा खडा बाथरूममध्ये ठेवल्याने आपल्याला आयुष्यातील ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते आणि हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि कुटुंबातील दोष जे आहेत ते देखील दूर होऊन घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. तर यानंतर उपाय म्हणजे त्याचे दुकाने असतील, त्यांनी कोणत्या व्यवसाय असेल तर त्यासाठी आपल्याला व्यवसायाच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि आपला धंदा व्यवसाय खूप चांगला चालावा यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्याला दुकानात ते जे मेन दरवाजा आहे तिथे मेन सेटर आहे त्या सेटरला वरती आपल्याला बांधायचा आहे. तर यामुळे आपल्याला व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल आणि तुमचे जे उत्पन्न आहे ते सुद्धा वाढू लागेल. तुमचा व्यवसाय चांगला चालू लागेल आणि व्यवसायामध्ये ज्या काही आलेल्या अडचणी असतील त्या सगळ्या दूर होऊन जातील. तर शेवटचा उपाय म्हणजे जर आपल्याला आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडतच नसतील किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि सतत आर्थिक समस्यांना सामोरे
जावं लागत असेल किंवा आपल्या कुटुंबातील नातेसंबंध खराब झालेले असतील तर आपल्याला कुटुंबामध्ये एकोपा हा राहिला नसेल किंवा तुमच्या पाठीमागे सतत कटकटी लागल्या असतील तर त्यासाठी दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटी पावडर आपल्याला टाकून आंघोळ करायची आहे. आता तुरटीचा खडा टाकून शकता किंवा तुरटी आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक करायची आहे. त्यानंतर त्याची पावडर तयार करून ठेवायची आहे आणि ती पावडर आंघोळ करायच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. असं केल्यामुळे आपल्याला जीवनातील ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि आपल्या शत्रूचा देखील नाश होतो आणि नेहमीच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत जातं. आणि शेवटचा एक उपाय अतिशय खूप प्रभावशाली आहे, तर तो उपाय म्हणजे तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे. एखाद्या लाल किंवा काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तुम्हाला तुरटी बारीक पावडर करून त्या पिशवीमध्ये टाकायची आहे आणि ती पिशवी किंवा कापड आपल्याला तो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाजावरती तुम्हाला ती पिशवी किंवा तो पोटली बांधायची आहे किंवा त्या दरवाजावर समोर आपण ती पायपुसणी टाकत असतो त्या पायपुसणीच्या खाली तुम्हाला टाकायची आहे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला जर केला तर या अमावस्येला ठेवली तर पुढच्या अमावस्येला तुरटी फेकून द्यायची. परत दुसऱ्या अमावस्येला परत नवीन तुरटी दुसरी भरायची पौर्णिमेला किंवा जरी आपल्याला तेच करायचं आणि तुमच्याकडून जर प्रत्येक शनिवारी होत असेल तर प्रत्येक शनिवारी देखील तुम्ही करून पहा. तुम्हाला नक्कीच घरामध्ये एक सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटी वातावरण निर्माण होईल. तुरटीचे उपाय हे अतिशय प्रभावीशाली असतात, अवश्य करून पहा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला 3 माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.